दिवाळीच्या उत्साहात कोल्हापुरातील कांबळे कुटुंबावर काळाने भीषण आघात केला आहे। कोल्हापूर राधानगरी मार्गावरील कौलव येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे। आयशर टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय। भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। कोल्हापूर राधानगरी मार्गावरील कौलव येथे हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये तरसंबळे येथील श्रीकांत कांबळे, त्यांची पुतणी शिवज्ञा आणि कागल तालुक्यातील शेंडूर गावची बहीण दीपाली यांचा समावेश आहे। या अपघातात दीपाली यांचा मुलगा अथर्व गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तो मृत्यूशी झुंज देत आहे। दरम्यान अपघात होताच टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे। पोलिसांनी अपघातासाठी कारणीभूत ठरलेले वाहन ताब्यात घेतले आहे। भाऊबीजेच्या तोंडावर कांबळे कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या ठिकाणी साधारणपणे 12:30 पावणे 1च्या दरम्यान कौलव तालुका राधानगरी येथे दत्त मंदिर शेजारी मोठा अपघात घडला। त्या ठिकाणी काही ग्रामस्थ होते। जो आता मयत झाला तो श्रीकांत कांबळे आणि त्याची बहीण दीपाली, त्याचा भाचा या ठिकाणी तो एक, आणि त्याची दुसरी पुतणी सचिन कांबळे त्यांचे भाऊ, आणि यांचा या ठिकाणी बघितलं तर चार जणांचा अपघात झाला, पण 3 जण मयत झाले आणि चौथा जो मुलगा आहे त्याला या ठिकाणी ट्रीटमेंट आता चालू आहे। मुळात घटना अशी घडली की राधानगरीहून कोल्हापूरकडे येणारा एक आयशर असा ऐकायला माहिती की तो सांगली भागातला आहे, आणि तो आयशर येत असताना त्यानं डाव्या साईडनं त्याची साईड असताना सुद्धा इकडून भोगावतीवरून तरसंबळे गावी जात होते श्रीकांत, तर ते चुकीच्या ठिकाणी त्यांनी गाडी ओढली आणि समोरासमोर धडक झाली आणि त्या ठिकाणी गंभीर जखम होऊन या मोठा ऍक्सिडेंट झाला। आणि त्या ठिकाणी ही 3 आता मयतच जाहीर केलेले आहेत, आणि दुसरा जो आहे तो अथर्व आहे, त्याच्यावरती साधारणपणे ट्रीटमेंट चालू आहे। तो 10 वर्षाचा आहे, आणि जी मुलगी आहे लहान ती मयतच झाली जागेवरती, ती 3 वर्षाची आहे। आणि सांगण्यात येते की हे संग्राम मुनायत यांच्या काही टीमने मला फोन केला की अर्जंटमध्ये या ठिकाणी अँब्युलन्स येत नाही, तात्काळ अँब्युलन्स आली पाहिजे, तुम्ही कळवावं। तर मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला कळवलं, PI गोरे साहेब यांना, तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही जावा, परिस्थिती बघा, आणि मग अँब्युलन्स वाल्यांना पण ट्राय केला। तोपर्यंत एक अर्धा तास लेट झाला असं यांचं म्हणणं आहे। संभाजीनगर पर्यंत ही दीपाली जी आता मयत झाली ती जागी म्हणजे जिवंत होती, परंतु त्या ठिकाणी वेळेत जर अँब्युलन्स आली असती तर एक अर्धा तास लेट झाला म्हणतात, तर ती जगली असती असं यांचं म्हणणं आहे। आणि जर तसं असेल तर या ठिकाणी प्रशासकाने खरोखर या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हे सणावारामध्ये असे ऍक्सिडेंट झाले तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि एक भागातील मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की अशा पद्धतीची गोष्ट पुन्हा होता कामा नये याची या ठिकाणी अँब्युलन्स कोण जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।